मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। खडपोली एमआयडीसीचा प्रदूषित पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये नद्या नाल्यांमध्ये घुसत आहे। इथे स्थानिक जे आहेत नागरिक जे आहेत यांना विविध प्रकारच्या समस्या आहेत, त्यांची बातचीत करतोय। कुठून पाणी येतं हे आणि कसा त्रास आहे? हे सापिश कंपनी त्यांची मालमत्ता आहे, त्याच्यातून त्यांनी सांडपाणी ठेवलेलं आहे आणि तो जास्त ओव्हर झाला की सर्व गावामधून पाण्यातून नाल्यातून खाली नदीला सोडलं जातं। हे सगळं प्रकरण आहे, हे नेमकं काय आहे, किती त्रास सगळं होतोय आणि झालाय? तुम्ही वारंवार कळवताय, आज आम्हाला इथं आणलं, तुम्ही दाखवलं सगळं, काय सगळं प्रकरण आहे? हे गेली कंपनी स्थापन झाल्यापासून हा प्रकार प्रदूषित पाणी होतच। वर्षभर कंपनी व्यवस्थापनाची ग्रामस्थ परत ग्रामपंचायत वेळोवेळी पत्रव्यवहार आणि भेट देते, पण प्रशासन इथं कुठलीही दखल घेत नाही तिथलं। आणि प्रत्येक भेटण्याच्या वेळेला गेलं की तुम्ही 11 वाजता या 12 वाजता या, भेटायला गेल्यानंतर आता तर त्यांनी मज्जावच केला, गेली महिनाभर इथं आम्हाला जाण्यास ग्रामस्थांना बंदीच केली आहे। आणि असं जर ग्रामस्थ गेले तर अशा प्रकारचे पोलीस प्रशासन आणून आम्हाला अडवलं जातं। सगळं पाणी येतं कुठून नेमकं? हे बाहेर अधिकाऱ्यांना दिसत नाही, काय काय नेमकं काय प्रकरण आहे? 4 गावाला जे आपले पाणी महिन्यात एका दिवसाला लागत नाही तितकं पाणी एका दिवसाला त्या सापिश कंपनीला लागतं। आणि सापिश कंपनी हे पाणी सांडपाणी त्या लगूनद्वारे ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्यांच्याच खाजगी मालमत्तेमध्ये, आता आपण जे बघत आहोत त्या खाजगी मालमत्तेमध्ये लगूनद्वारे आतमध्ये घेताना त्या चेंबरद्वारे भुयारी मार्गे आमच्या शेतजमिनी आहेत, खाजगी मालमत्ता आहे, त्या खाजगी मालमत्तेमध्ये रेग्युलरपणे त्यांच्या धाकधमकीने असे नियमितपणे सोडत आहे। आणि ह्याच्यावरती आम्ही वारंवार तक्रार देखील करून देखील कंपनी व्यवस्थापन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि कंपनी दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही सदरची घटना शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी पत्रावर केल्यानंतर सदरच्या कंपनीने आमच्यावरच उलट तक्रार करून आम्हाला एस पी साहेबांच्या माध्यमातून DSP साहेबांच्या इथे मिटिंगला बोलवलं। 10 दिवसापूर्वीची घटना आहे। 10 दिवसानंतर जेव्हा आम्हाला 2 दिवसापूर्वी DSP साहेबांनी आमची मिटिंग घेतल्यानंतर त्या मिटिंगमध्ये कंपनी व्यवस्थापनाला आम्ही एकच जाब विचारला। त्यावेळेस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी होते, MIDCचे अधिकारी होते आणि आम्ही खडपोली आणि गाण्यातले ग्रामस्थ होतो आणि तक्रारदार आम्ही म्हणून शेतकरी होतो। त्यावेळेस DSP साहेबांनी एकच प्रश्न आम्ही एक प्रश्न विचारायला सांगितला की कंपनीला विचारा की तुमचं पाणी कोणत्या प्रणालीवरती कंपनीचं पाणी बाहेर सोडण्याची नियमावली दिली आहे। तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यावरती उत्तर दिलं की 0 डिस्चार्ज, म्हणजे कंपनीने कोणतेही पाणी त्यांचं प्रदूषित असो नाही ते चांगलं पाणी असो कंपनीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर सोडू नये अशी त्यांना परिपत्रक दिलेलं असताना देखील कंपनी व्यवस्थापन त्यांना फसवून किंवा ग्रामस्थांना फसवून शेतकऱ्यांना फसवून रेग्युलरपणे नियमितपणे असं पाणी आमच्या याच्या शेतजमिनीतून सोडत आहे। माध्यमातून वाशिष्ठी नदी जात आहे आणि वाशिष्ठी नदीचा जो एक प्रवाह आहे, जिथे MIDCचे टाकी आहे, ती खेरडी MIDC मध्ये जी टाकी बसवलेली आहे त्या टाकी विहिरीमधून जे पाणी प्रवाहित होतं ते वरचे दसपटी विभाग असेल किंवा हा पंचक्रोशी असेल, ह्या पंचक्रोशीला हे पाणी MIDC द्वारे प्यायला दिलं जातं। मग सदरचं पाणी हे प्रदूषित म्हणावं की चांगलं म्हणावं, हे आमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे हे प्रशासनाने आम्हाला सांगावं। जर प्रदूषण नियंत्रण मंडळ सदरचा पाण्याचा जर pH मेंटेन नसेल म्हणत असेल आणि जर त्यांना 0 डिस्चार्ज दिला असेल तर कंपनी त्यांच्या प्रिमाईसच्या बाहेर सदरचं पाणी का सोडत आहे हे आम्हाला प्रशासनाला व कंपनी व्यवस्थापनाला वेळोवेळी सांगायचं होतं आणि वेळोवेळी आम्ही सांगित आहोत, तरी पण आम्हाला प्रशासन किंवा कंपनी व्यवस्थापन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। जनतेला तसेच ह्या इतर सरकारला सांगायचं आहे की सदरच्या माध्यमातून जी आमची पिळवणूक किंवा आमची फसवणूक होत आहे तर त्याच्याकडे शासनाने योग्य ते कारवाई करण्यासाठी लक्ष द्यावं विनंती आहे। आता कंपनीच्या विरोधात लढायचं आहे, मात्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी कोणत्याही स्वरूपामध्ये मदतीला धावत नाही आहेत, आपली कामं या ठिकाणी बजावताना दिसत नाही आहेत। यामुळं रोज होणारं प्रदूषित पाणी नद्यांना सोडलं गेल्यामुळं थेट नद्या देखील प्रदूषित होत आहेत आणि मासे मृत होण्याच्या देखील घटना घडत आहेत। मोठी समस्या इथं स्थानिकांना निर्माण झालेली आहे। यामुळं प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा या परिसरामध्ये ऐरणीवरती आलाय। कृष्णकांत साळगावकर, विनन मराठी, चिपळूण, रत्नागिरी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।